इथं जर गोवा आपण काळावरून 1 2 3 1 2 3 1 2 3 हां काय करायचं भाषण देऊ की गप्पा मारायच्या नक्की आणि गप्पा मारताना असं इथपर्यंत शब्द आहे इथपर्यंत पण ती उलटी होते पण ते आम्ही बोलत नाही आणि त्यासाठी मग इथे चॉकलेट्स आणलेले आहेत गप्पा मारायचा ठीक आहे. हॅलो इथे सगळे असे मला असे दिसतात जुलम दलाचं नाक करतो का कोण आले ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे चेहरे असले दिसतात महाराष्ट्राने असले ठीक आहे. आता आज सकाळी ना मी उठलो आणि मला अचानक मी आजारी पडलो. मी डॉक्टरकडे गेलो आणि बसलो आणि डॉक्टरनी ताबडतोब औषध दिलं तुम्ही घेईन का हात वर करायचं आणि उत्तर द्यायचं. मी आज सकाळी आजारी पडलो म्हणजे तुला फोन केला आणि म्हटलं असं असं आहे ना इथे काय औषध घे आणि ये. मी बसलो आणि ताबडतोब डॉक्टरनी औषध दिलं तर मी औषध घेईन का हात वर करून उत्तर द्यायचं. तुम्ही घरी जा इमॅजिन करा घरी जा गेला घरी हा सुरू करा ह्याला मला ऑब्झर्व करा घरी गेलीस घरी स्वयंपाकघर दिसलं का स्वयंपाकघर दिसलं घरी दिसलं का स्वयंपाक करत एक फ्रीज दिसला का फ्रीज आवाज करू नका आवाज करू नका तो फ्रीज उघडा त्या फ्रीजमध्ये थंडगार हवा जी आहे तुमच्या अंगावर आलेली आहे. त्या फ्रीजमध्ये ना एक लिंबू आहे लिंबू त्या लिंबाचा वास घ्या वास तिकडे फ्रीज स्वयंपाकात एक सुरी आहे सुरी त्या सुरी लिंबाचे 2 तुकडे करा आणि एक तुकडा जो आहे ना तो जिगर हलकत पिळा पिळला का काय झालं हा काय झालं चेहरा बघितला का लिंबू कुठे आहे लिंबू कुठे आहे लिंबू कुठे आहे इमॅजिनेशन मध्ये थँक्यू बसा लिंबू जे आहे ना हे इमॅजिनेशन मध्ये आहे त्यामुळे ताण जो आहे ना ताण हा सगळा इमॅजिनेटिव्ह आहे. ताण जो आहे आणि तुमचे 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स याचा काही संबंध आहे का कसं नाही कसं नाही बोल बोल उत्तर चुकला तर चॉकलेट मिळणार. आपल्या मनातल्या काही काही समजुती असतात त्या समजुती आज ब्रेक केल्या आणि आपला सुरू केला हा बोला चांगले मार्क्स चांगलं शिक्षण आणि चांगली नोकरी हा संबंध आहे का नोकरी आणि नोकरी नोकरी करताना इंटरव्ह्यू नोकरी करताना इंटरव्ह्यू घेतला जातो ना तो मार्क्सचा घेतला जात नाही. तुला किती 90% मिळाले तो नोकरी मिळते. मार्क्सचा इंटरव्ह्यू घेतला जात नाही. मी असं म्हणत नाही की 90% मिळवू नका मी असं म्हणत नाही की 90% मिळवू नका 96% मिळवू नका. नोकरी करताना इंटरव्ह्यू जो घेतला जातो की तुमच्यामध्ये गुणवत्ता असते त्या गुणवत्ता तपासली जाते. मग ते 40% वाली जर असेल आणि 90% वाली जर असेल तर 40% वाल्याला ती गुणवत्ता असेल तर नोकरी दिली जाते. त्याच्या डोक्यात टाका लक्षात येते का मुद्दा क्लिअर झाला का. आमच्या बिल्डिंगमध्ये 2 मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनी BSc फार्मा केलेलं आहे BSc फार्मा केलेलं आहे. मुलगी जी आहे ना मुलगी ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट करते आणि मुलगा मार्केटिंग करतो. त्यामुळे इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यू तपासतो हा तू रिसर्च R&D कर तू मार्केटिंग कर. मार्क्सचा काही संबंध नाही आहे. लोकांना काढा की मार्क्स मिळाले तर चांगलं कॉलेज मिळेल. जगातले सर्वात यशस्वी बिझनेसमॅन जे आहेत ना ते 10वीमध्ये फेल झाले होते. फेल होऊ नका म्हणून मेसेज देत नाही आता सर आले होते आणि फेल झाले सांगितलं कळलं. त्यामुळे हा ताण लोकांना काढा कळलं. जगातले सगळे व्यावसायिक सगळे मोठे मोठे जर बघा तुम्ही ते कॉलेज ड्रॉपआउट होते. मार्क्स हवे 90% घरी जाऊन सांगू नको सर आले होते तुला फेल व्हा म्हणून ठीक आहे. बिझनेस
करायचा आहे बिझनेस, त्या बिझनेसचा आणि मार्क्सचा काही संबंध नाही आहे. फुटबॉल प्लेअर, मार्क्सचा काही संबंध आहे का? काय करावं लागेल तुला? कसली नोकरी करताना जे डिपार्टमेंट तुम्हाला मिळतं डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करावी लागते, त्याचा तुम्हाला तयारी करावी लागते. त्यामुळे डोक्यातनं काढा 90% जर प्रत्येकाला मिळाले तर आपण वेगळं सेलिब्रेशन करू. त्यामुळे तो ताण घेऊ नका की करिअरमुळे मला चांगलं कॉलेज मिळेल, चांगलं नोकरी मिळेल, असं काय नाही आहे. जाऊया पुढे. हां, सगळ्यांनी टोटल केली? हां, नाही 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 नाही. किती लोकांचे 5 आहेत? 5 नाही. हां, डोक्यावर ताण आहे. ताण कुठे आहे? ताट बस बाळा, ताट बस. पाय खाली ठेव, मांडीवरती हात व्यवस्थित स्ट्रेट ठेव, पाठीमागे टेक, पाठ ताट, समोर बघ, चीन एकदम वरती नको उजव्या प्रेशर. साईडला वर बघ, चिनअप कर. उजव्या साईडला वर बघ, उजव्या साईडला वर, इथे बघ, इथे बघ. आयुष्यामध्ये ताण जो येतो, आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत, पहिल्या करायच्या आहेत का सकारात्मक गोष्टी? हां, त्यामुळे ताण येतो, कारण काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी नकारात्मक विचार चाललेले आहेत. बरोबर आहे? या ताणाचं पॉझिटिव्ह कारण काय? कशासाठी ताण आलेला आहे? काय हवं आहे मला? सकारात्मक काय हवं आहे? हां, सकारात्मक काय हवं आहे तुला? दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळायचे आणि फ्युचर घडवायचे. उजव्या साईडला वर चांगले मार्क्स मिळाले मग फ्युचर घडवायचं आहे. जर चांगलं फ्युचर घडलं तर काय होईल? त्याचं महत्त्व काय आयुष्यामध्ये? चांगल्या फ्युचरचं आयुष्यात महत्त्व काय? चांगल्या फ्युचरचं आयुष्यामध्ये महत्त्व काय आहे? चांगल्या फ्युचरमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येईल आणि नकारात्मक विचार. आपल्याला नकारात्मक शब्दावर जोर द्यायचा नाही आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू होईल. पॉझिटिव्ह थिंकिंग जर सुरू झालं का सुरू? त्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं आयुष्यामध्ये महत्त्व काय? पॉझिटिव्ह थिंकिंगचं आयुष्यामध्ये महत्त्व काय आहे? मग पॉझिटिव्ह थिंकिंग करतेच बघ. चांगले मार्क्स मिळाले, फ्युचर चांगलं घडलं, पॉझिटिव्ह थिंकिंग करते, त्याचं आयुष्यात महत्त्व काय? ताणतणाव जाईल नुसतं नाही. गेला का डोक्यावरचा? गेला का डोक्यावरचा ताण? गेला का? परीक्षेला असा सिंपल एवढंच करायचं आहे, पाय जमिनीवर आणि हे विचार उजवीकडे बघायचं. काय करायचं आहे? उजवीकडे बघायचं आहे. पहिला विचार काय? परीक्षेत चांगलं मार्क. मी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा आणि करिअरचा काही संबंध नाही आहे. माझं करिअर चांगलंच होणार आहे. मला 50% जरी मार्क्स मिळाले तरी मला 10वीत 70% मिळाले होते. 12वीमध्ये मी 3दा फेल झालो होतो. हॅलो, 12वीमध्ये 3दा फेल झालो होतो. मग आई वडिलांनी माझं काय केलं असेल? ते झालं. पण आज माझं करिअर जे आहे ना हे चांगलं आहे. माझं करिअर आज चांगलं आहे. त्यामुळे आपल्याला चांगलं करिअर आहे, त्यामुळे चांगला विचार करा. त्यामुळे मला चांगले मार्क्स मिळतील. त्यामुळे काय होईल? फ्युचर चांगलं होईल. बघतेस का फ्युचर चांगलं दिसतंय का? चांगले विचार आलेत का? आणि सकारात्मक जीवन आणि मला ताण निघून जाईल. सिंपल आहे, काय रॉकेट सायन्स नाही. थँक्यू व्हेरी मच.